हॅलो मित्रांनो, आपण काही लेक्चरची सीरीज चालू करत आहोत. त्याच्यामध्ये आज जे आपलं लेक्चर आहेत, ते आहे बी-ए वाल्यांसाठी. इथं बघा बी-ए सेमिस्टर 2. सेमिस्टर 2 मध्ये पण खूप विषय आहेत ना तुम्हाला, विविध विषय आहेत. तर त्याच्यापैकी इकॉनॉमिक्स विषयासाठी जे लेक्चर आहेत, ते आजचं लेक्चर राहणार आहे. त्या इकॉनॉमिक्स विषयामध्ये त्याचा जो सिलेबस आहे, तो इथं दिलेला आहे बघा. आणि इकॉनॉमिक्सच नाही तर आपल्या सर्व विषयांचे जे सिलेबस आहेत ते अशाच पद्धतीने मॉड्यूलमध्ये विभागलेले आहेत. हे बघा इथं मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3, मॉड्यूल 4 आणि मॉड्यूल 5 हे आहेत मॉड्यूल. मॉड्यूलमध्ये एका मॉड्यूलमध्ये 3-3, 4-4 टॉपिक दिलेले आहेत, त्याने ज्याला आपण चॅप्टर म्हणणार आहोत. बघा मॉड्यूल 1 मध्ये 4 चॅप्टर आहेत, मॉड्यूल 2 मध्ये 3 चॅप्टर आहे, मॉड्यूल 3 मध्ये 2, 4 मध्ये 5 मध्ये. आता हे जे चॅप्टर आहेत ना, यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि एक्झाम द्यायची आहेत. तर हे जे 5 मॉड्यूल आहेत, तर यांचा अभ्यास कुठून करणार आहे? तर बघा खाली नाही का काही बुक्स दिलेले आहेत, 9 बुक्स आहेत. त्या बुक्समधून आपण ह्या वरचे जे टॉपिक आहेत, जे चॅप्टर आहेत, ते आपण त्याच्यातून अभ्यास करू शकतो. मग आता हे जे 5 मॉड्यूल आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी का हे सगळे बुक घ्यावं लागतील का? ते नाही, गरजेचं नाही. याच्यापैकी 2-3 बुक जरी घेतले तुम्ही तरी त्या बुकमध्ये हे सगळे चॅप्टर कव्हर होतात. पण जर तुम्ही फक्त एक जरी बुक घेतलं, ठीक आहे, एक जर बुक घेतलं तर ते एक बुकमध्ये ह्या सर्व चॅप्टर त्यात कव्हर होणार नाही. काही होतील, काही राहून जातील. तर हे सर्व चॅप्टर कव्हर होण्यासाठी त्यांनी या बुकांची यादी दिलेली आहे. आता हे जो पॅटर्न आहे ते सगळ्या विषयांसाठी सारखं आहेत. आता हा इकॉनॉमिक्सचा आहेत. तुम्ही जर दुसऱ्या विषय जर घेसाल, जसं की जॉग्राफी झालं, फाउंडेशन कोर्स 1, 2 जे तुम्ही पेपर दिलेले आहेत, किंवा काही सब्जेक्ट आहेत जे तुमचे पेपर आता उन्हाळ्यामध्ये येणार आहेत समोर, त्यांचे सुद्धा अशा मॉड्यूलमध्ये दिलेले आहेत सिलेबस आणि खाली रेफरन्स बुक दिलेला आहेत. तर आपण काय करणार आहोत, तर प्रत्येक मॉड्यूलमधले जो चॅप्टर आहेत त्यांच्यावरती आपण लेक्चर चालू करणार आहोत. तर आपलं आजचं जे लेक्चर आहेत ते राहणार आहेत बी-ए सेमिस्टर 2 इकॉनॉमिक्स विषयातील मॉड्यूल 1 मधलं हा पहिला चॅप्टर. तर पहिल्या चॅप्टरचं नाव काय आपल्या मार्केट स्ट्रक्चर अँड कन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम आणि अमुक पुढे इंग्लिशमध्ये नाव दिलेले आहेत. पण आपण नाही का ह्यांचं मराठीमध्ये बघणार आहोत. बघा इथं बघा, पहिलं चॅप्टर आहे, पहिला मॉड्यूल आहे, ठीक आहे. बघा मार्केट स्ट्रक्चर म्हणजे काय, बाजाराची रचना. तर बाजाराच्या रचनेमध्ये त्यांचे 4 प्रकार पडतात: पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्प विक्रेताधिकार. हे 4 प्रकार येतात बाजाराची रचनेमध्ये. तर बाजाराची रचना म्हणजे काय थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. बघा हे बघा इथं दिसतंय ना, हे आहे मार्केट. तर ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे माहिती आहे ते फक्त शब्दाद्वारे आपल्याला पेपरमध्ये लिहायचं आहे उत्तरमध्ये. तर बाजार म्हणजे काय, की जिथं एक विक्रेता असतो, जिथं एक खरेदीदार असतो, ठीक आहे, आणि काही प्रोडक्ट असतात जे तिथं विकायला येतात. आता हे स्थळ आहे तर आपण त्याला मंडी म्हणतो, ठीक आहे. जर स्थळ नसतील तर जसं की अमेझॉन वगैरे आहे, ठीक आहे, तिथं आपण एक विक्रेता असतो, एक खरेदीदार असतो आणि एक प्रोडक्ट असतो, त्याची किंमत असते, बरोबर आहे. तर त्याच पद्धतीनं इथं स्थळ दिसतंय, काही ठिकाणी स्थळ नसणार आहे. पण बाजार कशाला म्हणतात, की जिथं ग्राहक पण आहे, विक्रेता पण आहे आणि एक प्रोडक्टची देवाणघेवाण होतीये, पण तिथं स्थळ असेल किंवा नसेल, दोन्ही पण गोष्टी असू शकतात, तर त्याला म्हणायचं बाजार, ठीक आहे. आता ह्या ज्या वस्तू आहेत ना, यांच्या बघा इथं विविध वस्तू ठेवलेल्या आहेत. तर या वस्तूंची किंमत कोण ठरवणार आहे, तर या वस्तूंची किंमत ठरते 2 गोष्टीवरती. पहिली म्हणजे हा ग्राहक, ठीक आहे. तर ग्राहकांची जर मागणी वाढलेली असेल तर यांची प्राइस पण वाढणार, आणि जर विक्रेत्यांकडे जर पुरवठा वाढला तर यांची प्राइस वाढणार. म्हणजे प्राइस म्हणजे किंमत, ठीक आहे. एखाद्या वस्तूची किंमत कधी वाढते, 2 गोष्टीवरती. पहिली गोष्ट म्हणजे एकतर विकताना ती गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत, म्हणजे पुरवठा भरपूर झाला की त्या वस्तूची किंमत होते कमी. जेव्हा पुरवठा वाढतो आणि जर समजा ग्राहकांनी जर डिमांड खूप केली तरी सुद्धा त्या वस्तूची किंमत वाढते, ठीक आहे. विक्रेत्यांकडे जर पुरवठा खूप प्रमाणात वाढला ना, तर किंमत कमी होते. आणि जर ग्राहकांनी डिमांड वाढली,
ग्राहकांची डिमांड जर वाढली तर किंमत वाढते. बघा हे दोन्ही पण वाक्य जे आहे ना ते एकमेकाचे अपोजिट आहे. बघा मी काय म्हणतोय की पुरवठ्या म्हणजे विक्रेत्यांनी प्रोडक्ट वाढवला. प्रोडक्ट वाढवला म्हणजे काय, इथं खूप जास्त प्रोडक्ट झाले, बरोबर आहे. ज्यावेळेस प्रोडक्ट खूप जास्त होतात ना तेव्हा त्यांची किंमत काय होते, कमी. आता यांची किंमत झाली कमी, ठीक आहे. ज्यावेळेस ग्राहक मागणी वाढवतात, ठीक आहे. बघा आता मी असं समजू आपण हे मागणी वाढली ग्राहकांची, जर ग्राहक तुटून पडले एखाद्या वस्तूवरती तर मग हा व्यक्ती काय करणार आहे, जो विकू लागला तो याची प्राइस करून टाकणार जास्त. कळालं. दोन्ही सिच्युएशनमध्ये जर दोन्ही सिच्युएशनमध्ये किंमतीवरती त्याचा प्रभाव पडतोय, ठीक आहे. दोन्ही पण वाढले, काय वाढतंय हे बघणं महत्वाचं आहे पहिले, ठीक आहे. पुरवठा वाढतोय तर प्राइस कमी होणार. हे बघा पुरवठा वाढतोय, प्राइस कमी झाली. मागणी वाढली की प्राइस वाढणार, बरोबर आहे. तर याच पूर्ण कन्सेप्ट आपण बघूया आता अर्थशास्त्रीय भाषेमध्ये. जसं आपल्याकडे दिलेले आहेत बघा, इथं काय सांगितलेलं आहे बघा, बाजाराची रचना म्हणजे काय आहे की एखाद्या बाजारामध्ये विक्रेते आणि खरेदीदार यांच्यातील संबंध, म्हणजे कोण, विक्रेतेदार आणि खरेदीदार यांच्यातील संबंध येऊ लागला ना, म्हणजे ते दोघं जण तिथं आहे ना. हे बघा ना, ह्या दोघांमध्ये काय होऊ लागले तर संबंध होऊ लागला. हा विक्रेता हा खरेदीदार यांच्या दोघांमध्ये संबंध येऊ लागलाय, ठीक आहे ना. संबंध, स्पर्धा आणि बाजाराचे स्वरूप दर्शवणारी व्यवस्था, जिथे उत्पादक एकमेकांशी किती प्रमाणात जोडलेले आहेत यावरती अवलंबून असते, त्याला म्हणायचं बाजार. दुसरं, बाजाराच्या संकल्पनेचा अर्थ काय आहे. बाजार म्हणजे अशी कोणतीही जागा किंवा व्यवस्था, काय, अशी कोणतीही जागा, बघा ही जागा आहे, अशी कोणतीही जागा किंवा व्यवस्था जिथे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होते. वस्तू आणि सेवांची, बघा इथं वस्तूंची खरेदी विक्री होऊ लागलेली आहे, वस्तूंची खरेदी विक्री होऊ लागलेली आहे. सेवांची खरेदी विक्री म्हणजे काय, जसं की आता समजा आता इथं तुम्हाला काय दिसतंय, मंडी दिसते, इथं दुकान असलं असतं मोबाईलचं दुकान, मग त्यांनी तुम्हाला सर्व्हिस काय दिली असती, मोबाईल रिपेअर करून दिला असता, बरोबर आहे. रिपेअरिंग करून देणं, तो काय तुम्हाला कोणती वस्तू विकत नाहीये ना, तो वस्तू विकत नाहीये, तो तुम्हाला सेवा विकतोय. तर तुम्हाला हे माहित पाहिजे की वस्तूचं ट्रान्झॅक्शन होत असलं किंवा सेवांचं जरी ट्रान्झॅक्शन होत असलं तरी पण त्याला म्हणायचं बाजार, ठीक आहे. म्हणजे दोन गोष्टी बघा, स्थळ असू नसू, वस्तूंचं किंवा सेवांचं, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आपल्याला. त्याच्यानंतर बघा, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होते, यात विक्रेता, पुरवठा करणारे आणि खरेदीदार, मागणी करणारे यांचा संबंध असतो आणि किंमत मागणी व पुरवठ्यानुसार ठरते. बघा आपण तर बघितलेलं आहे किंमत मागणी आणि पुरवठ्यानुसार कशी ठरते, आपल्याला माहिती आहे किंमत मागणी आणि पुरवठ्यानुसार कशी ठरते ती. दुसरं, अर्थशास्त्रात बाजार म्हणजे एखादी विशिष्ट जागा नसून जिथे जिथे ग्राहक आणि विक्रेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडल्या जातात अशी एक व्यवस्था आहे, त्याला म्हणायचं काय, बाजार. तेच मी सांगितलं तुम्हाला, अमेझॉन वगैरे त्यांचं उदाहरण आहे ते. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा काही घटक असतात, ते आपण बघू आता बाजारामध्ये कोणकोणते घटक असतात, ठीक आहे. तर पहिला घटक आहे विक्रेत्यांची संख्या. म्हणजे बघा हा जो विक्रेता माणूस आहे हा एकटा आहे का याच्यासोबत अजून 2-3 जण आहेत विकणारे तिथं, त्यानुसार सुद्धा बाजारात वस्तूची किंमत ठरते. दुसरा घटक आहे खरेदीदार. जसं की हा ग्राहक एकटा आहे का 2-4 ग्राहक लोक आहे, याच्यानुसार सुद्धा काय ठरते, किंमत. आता माझी हँडरायटिंग जरा खराब आहे तर तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या, ठीक आहे. ॲक्च्युअली 2 चंद्र झाले, 1 टिंब पाहिजे, 2 झाले एकाचे, ठीक आहे. आम्ही काय म्हणलं, ग्राहकांची संख्या, ठीक आहे, पहिला घटक. दुसरा घटक विक्रेत्यांची संख्या, इथं विक्रेते किती आहेत त्यांची संख्या. तिसरा, जी उत्पादन झालेली जी वस्तू आहेत, ह्या वस्तूमध्ये विविधता आहे का एकसारख्या आहे, बरोबर. आता इथं बघा, इथं तर सगळे गोष्ट वेगवेगळ्याच आहेत. इथं बघा यांचा कलर लाल आहे, आय थिंक हे कांदा असेल किंवा कोणता पण प्रोडक्ट असेल. पण बघा ना इथंच बघा, याच्यात विविधता आहेत ना वस्तूमध्ये. इकडं बघा, इकडं पण विविधता दिसतीये, इथं पण विविधता आहे. वस्तूंची विविधता आहे की नाही,
ठीक आहे, हा घटक. त्याच्यानंतर पुढचं येतं प्रवेशातील अडथळे. प्रवेश म्हणजे कोणाला, की हा जो विक्रेता आहे त्याला बाजारामध्ये दुकान टाकण्यासाठी किती व्यवस्थित किंवा सोपी पद्धतीनं प्रोसिजर दिलेली आहे. म्हणजे तुम्ही तिथं जाऊन बाजार टाकू शकता. म्हणजे आता हा जो ग्राहक आहे, नाही सॉरी, हा जो विक्रेता आहे, ठीक आहे ना. आता हा विक्रेता इथं होता. हा काय लगेच आला नसेल ना, हा नंतर आला त्याच्या. हा नंतर आला ना, तर मग हे जे इथं जे भाजी मंडीमध्ये हे जे लावणार आहे इकडं दुकानं, तर ह्या दुकान लावण्याची जी प्रोसिजर आहे ती किती सोपी आहे किंवा किती अवघड आहे, ते आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये. कशामध्ये? प्रवेशातील अडथळ्यामध्ये. आता प्रवेश फक्त विक्रेता आहे का? नाही, ग्राहकांना सुद्धा, की बाबा ग्राहक जो आहेत त्यांना ती वस्तू घेण्यासाठी किती सोप्या पद्धतीनं ते तिथं येऊ शकतात. म्हणजे त्याचं ट्रान्सपोर्टिंग वगैरे कशा पद्धतीनं आहे तिथं, रिक्षांचं वगैरे, रिक्षा वगैरे अवेलेबल आहेत का त्यांना, की ज्याच्यामुळे त्यांना तिथं येता येईल अशा पद्धतीने. त्यानंतरचा आहे जो विक्रेता आहे, ठीक आहे ना, तो विक्रेत्यामध्ये स्पर्धा किती आहेत. जर विक्रेत्यांमध्ये स्पर्धा नसेल ना, तर किंमत ही नेहमी वरतीच असते. जसं की आता आता हा इथं विक्रेता आहे, तर याच्याकडे ही वस्तू आहे, ठीक आहे. हा दुसरा विक्रेता आहे, कुठेतरी चहा प्यायला गेला असेल वाटतं तो, ठीक आहे. थोड्या वेळाने येऊन जाईल तो पुढच्या एखाद्या स्लाईडमध्ये. तर बघा याच्याकडे पण ही वस्तू आहे. तर ह्या दोघांमध्ये जर सेम वस्तू असेल, बघा ही लाल वस्तू, ही लाल वस्तू, कांदे, आपण याला कांदे समजून चालू. याच्याकडे पण कांदे आहेत, याच्याकडे पण कांदे आहेत. तर दोघांमध्ये काय आहेत? स्पर्धा झाली. दोघांकडे कांदे आहेत. आता कोणाचे कांदे विकले जातील? बरोबर आहे. याचा अर्थ काय? की दोघांमध्ये काय झालं तर स्पर्धा झाली. कोणाचा माल विकला जाईल. तर हे झाले ते मुख्य घटक. तर तेच आपण बघू आता आपल्या स्लाईडमध्ये. कुठे गेली आपली स्लाईड? इकडे आली. हे बघा, बाजारातील मुख्य घटक. पहिला घटक काय? विक्रेत्यांची संख्या. संख्या म्हणजे काय? बाजारात किती विक्रेता आहेत? एकच विक्रेता आहेत की अनेक विक्रेते आहेत? दुसरं, खरेदीदारांची संख्या, की ग्राहक किती आहेत तिथं? तिसरं, उत्पादका उत्पादनाची विविधता, म्हणजे काय, जो कांदा जो आहे तो, म्हणजे एकच कांदा नाही, सॉरी, कांदा नाही. हे जे प्रोडक्ट दिसतात ना बघा, इकडचा, इकडचा, तर इथं किती विविधता आहे. एकच माल थोडी घेऊन बसलेला आहे विक्रेता. अलग-अलग माल घेऊन बसलेले आहेत ना. तेच आहे इथं. काय, की उत्पादनामध्ये विविधता आहे की नाही? तर उत्पादने एकसारखी आहेत की वेगवेगळी आहेत? पुढचं, प्रवेशातील अडथळे. अडथळे कसे आहेत बघा. नवीन विक्रेत्याला बाजारात येण्यात, नवीन विक्रेता म्हणजे कोण? हा विकणारा जो नवीन माणूस आलेला आहे, त्याला बाजारामध्ये येण्यासाठी किती सोपे किंवा कठीण आहेत, त्याला जी प्रोसिजर आहे ती किती सोपी आणि कठीण आहेत, हे त्यात येतं. त्यानंतर स्पर्धेची पातळी. स्पर्धा कोणत्या लेव्हलवर आहेत, कोणाशी जी कांदा विकण्याची त्या विक्रेत्यांमध्ये, ते इथं सांगितलेले आहेत, की विक्रेत्यांमध्ये किती स्पर्धा आहेत हे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांची रचना. पुढे दिलेले आहेत रचना. रचना म्हणजे काय? त्यांचे प्रकार. प्रकार आपण इथं वरती बघितलेले आहे ते पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त स्पर्धा आणि अल्प विक्रेताधिकार, हे चारीचे चारी इथे दिलेले आहेत. यांचा पुढे आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. आता पुढचं काय आहे, आपलं मॉड्यूल कोणतं आहे बघा, कन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय? हे बघा, पुढील संकल्पना आहे आपली बाजारातील किंमत संतुलन. तसं बघितलं तर बाजारातील जी किंमत असते ती संतुलन म्हणजे ना जास्त आणि ना खूप कमी. तर हे काम असतं शासनाचं. शासन किंमतीमध्ये संतुलन ठेवण्याचं काम करते. परंतु आपल्याला या अँगलने नाही बघायचं आहे. आपल्याला जो विक्रेता आणि ग्राहक आहे तर त्या अँगलने बघायचं. तर त्या अँगलने कसं राहील हे, इथं बघा, अशी स्थिती जिथे मागणी आणि पुरवठा एकमेकांना जुळतात. म्हणजे काय? मागणी आणि पुरवठा एकमेकांना जुळतात म्हणजे जेवढी मागणी आहे तेवढाच पुरवठा आहे, ना जास्त ना कमी. जर कमी जास्त झालं तर ऑटोमॅटिक किंमत वाढते ना तर कमी होते. म्हणजे किमतीमध्ये आपल्याला वाढ पण नाही करायची आणि किमतीमध्ये आपल्याला घट पण नाही करायची. किंमत स्थिर लेव्हलला किंवा एका स्थिर याच्यात ठेवण्यासाठी काय पाहिजे, की मागणी आणि पुरवठा हे सेम पाहिजे. सेम पाहिजे म्हणजे एकमेकाला जुळणारे पाहिजे. जर समजा आता मागणी जर वाढली, आपल्याला आपण बघितलेलं आहे मागच, काय, की जर मागणी जर वाढली तर ऑटोमॅटिक किंमत काय होते? वाढते. पुरवठा वाढला तर किंमत काय होते? कमी होते.
तर मग आपल्याला हेच करायचं आहे ना. आपल्याला काय बघायचं आहे, की किंमत संतुलन ठेवायचं आहे. किमतीमध्ये संतुलन ठेवायचं आहे. तसे किमतीमध्ये संतुलन कसं ठेवणार आहे आपण? 2 गोष्टी 2 गोष्टीद्वारे. पहिली आहेत मागणी, दुसरी आहेत पुरवठा. हे इथं सांगितलेलं आहे, की त्या एकमेकांना जुळल्या पाहिजेत, ज्यामुळे बाजारातील किंमत आणि प्रमाण स्थिर होते. बाजारातील काय किंमत आणि प्रमाण म्हणजे पुरवठा. आणि कोणतीही अतिरिक्त मागणी किंवा पुरवठा राहत नाही. एक्स्ट्रामध्ये मागणी आणि पुरवठा राहत नाही. जेवढी गरज आहे तेवढीच राहते. ही अशी किंमत असते जिथे ग्राहक खरेदी करण्यास तयार असलेल्या वस्तूंचे प्रमाण पुरवठादार पुरवठादार विकण्यास तयार असलेल्या प्रमाणाएवढे असते, ज्यामुळे बाजार समतोल येतो. आता बघा याचा अर्थ काय तो, की अशी किंमत म्हणजे समजा आता हे फ्रुट्सचं हे बाई विकू लागली, ठीक आहे. तर ही कितीला विकू लागली ही फ्रुट्स? हे विकू लागले सपोज 100 रुपयाला. ठीक आहे ना. तर हे बघा इथं काय दिलेलं आहे, अशी किंमत समजा 100 रुपयाला. जिथे ग्राहक खरेदी करण्यास तयार असलेल्या वस्तूंचे प्रमाण म्हणजे ग्राहकाला ही वस्तू पाहिजे, खरेदी करायची आहे. ठीक आहे. त्याचं किती आहे 100 रुपयाला त्याची किंमत आहे आणि आता हा रेडी आहे ही वस्तू घेण्यासाठी. 100 रुपयाला तो वस्तू घेऊ शकतो आणि पुरवठादार विकण्यास तयार असलेल्या प्रमाणाएवढे. म्हणजे आता याला जर विकायचं असेल, तर याच्याकडे असलेलं प्रमाण पण हे बरोबर असलं पाहिजे ना. म्हणजे याला जर 2 वस्तू पाहिजे, तर विकणाऱ्याकडे पण 2 वस्तू लागल त्या. बरोबर आहे ना. 100 रुपयाची वस्तू आहे, ग्राहकाला 2 वस्तू पाहिजे, तर विकणाऱ्याकडे पण जर 2 वस्तू अवेलेबल पाहिजे, तेव्हाच त्या किमतीमध्ये समतोल राहील. तर हे सांगितलं जातंय या वाक्यामध्ये. फक्त हे अर्थशास्त्रीय पुस्तकी भाषा असल्यामुळे थोडी आपल्याला अलग वाटतंय, पण समजण्यासाठी सोपी गोष्ट आहे ती. पुढचं आहे याच्यामधले घटक. काय आहे मागणी वक्र? मागणी वक्र म्हणजे ग्राहकांच्या प्रॉस्पेक्टिव्हने बघायचं आपल्याला. ग्राहकाला समोर ठेवायचं आणि त्यानुसार बघायचं आहे. मागणी वक्र. मागणी कोण करणार आहे? ग्राहक करणार आहे. बरोबर आहे. आता ग्राहक काय करते? मागणी. तर किंमत कमी झाल्यास काय होईल? तर समजा एखाद्याची 100 रुपये किंमत आहे. ती कमी होऊन झाली 80 रुपये. तर मला सांगा आता अशा वेळेस मागणी वाढेल की कमी होईल? मागणी वाढेल. म्हणजे मागणी वक्र कशावर डिपेंड आहे? या किमतीवरती. किंमत कमी झाली की मागणी वाढणार. हे सांगितले तर बघा किंमत कमी झाल्यास मागणी वाढते आणि किंमत वाढल्यास मागणी कमी होते. हा संबंध दर्शवणारा वक्र. त्याला म्हणायचं मागणी वक्र. तर तुम्ही असाल की सर ते लक्षात कसं ठेवायचं याला? बरोबर आहे ना. आता नाव काय आहे? मागणी. आणि मागणी कोण करणार आहे? ग्राहक. ग्राहक कशाची मागणी करणार आहे? वस्तूची. वस्तूची मागणी केव्हा करणार आहे? ज्यावेळेस त्याची प्राईस ही कमी होईल. 100ची वस्तू 80ला मिळेल. तेव्हाच तो मागणी करेल ना. तर मागणी वक्र म्हणजे ते येईल. पुढचा घटक आहे समतोल किंमत. तर इतक्या वेळपासून आपलं हेच तर चालू आहे, की किमतीला काय ठेवायचंय? समतोल ठेवायचंय. समतोल म्हणजे काय? ॲव्हरेज. ना जास्त ना कमी. या बिंदूवर बाजारातील किंमत स्थिर राहते. किंमत स्थिर राहते म्हणजे किंमत तिथं फिक्स होऊन जाते. ना जास्त राहते ना कमी राहते. ज्या जेवढ्यावरती होती तेवढ्यावरती राहते. त्याला म्हणतात समतोल किंमत. त्याच्यानंतर समतोल प्रमाण. बाजारात विक्री आणि खरेदी केल्या जाणाऱ्या बिंदूवर वस्तूचे प्रमाण ठरतात. समतोल काय? प्रमाण. प्रमाण म्हणजे काय? क्वांटिटी. क्वांटिटी कशाची राहील? वस्तूंची राहील. वस्तूची क्वांटिटी हे कोण ठरवणार आहे? खरेदी आणि विक्री ज्या पॉईंटवर होते. म्हणजे बघा खरेदी आणि विक्री म्हणजे कसं बघा आता समजा क्वांटिटी बघू आता ठीक आहे पण हे क्वांटिटी ठीक आहे. क्वांटिटी समजा आता 10 क्वांटिटी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. खरेदी करायला पण तर 10 लोक लागेल ना. मग यांच्यातला जो संबंध आहे तो कसा आहे? समतोल आहे. बरोबर आहे. जर कधी तर आपण इथे लिहू ग्राहक लिहून टाकू.
ग्राहक 10 वस्तू घ्यायला तयार आहे, क्वांटिटी 10 आहे, तर सगळं व्यवस्थित आहे. पण ज्यावेळेस क्वांटिटी 20 होऊन जाणार आणि ग्राहक तर 10च आहे, बरोबर आहे ना? तर अशा वेळी समतोल राहील का? नाही. तर हे सांगता की समतोल प्रमाण म्हणजे हा प्रमाण समतोलात ठेवायचा. म्हणजे जास्त प्रोडक्शन करायचं नाही. 10 क्वांटिटी होत्या, क्वांटिटी 10च ठेवा. जास्त जर क्वांटिटी झाली, की ते असमतोल तयार होतो आणि आपल्याला पाहिजे समतोल. प्रमाणामध्ये समतोल ठेवायचा आहे. जास्त जर क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन झालं, तर त्याची प्राईस ही कमी होते. तर आपल्याला प्राईजवरती नाही, तर क्वांटिटीवरती लक्ष केंद्रित करायचं आहे याच्यामध्ये. मग आता 3 घटक सांगितले मी एक. पहिला आहे मागणी वक्र. मागणी कोण करणार? ग्राहक. बरोबर आहे. ग्राहक. किंमत कमी झाली, की मागणी वाढते. समजा की मागणी कोण करणार आहे? ग्राहक करणार आहे. ग्राहक मागणी कधी करेल जेव्हा किंमत कमी होईल. बस तेच लक्षात ठेवायचं आपल्याला. किंमत कमी झाली, की मागणी वाढली. किंमत वाढली, की मागणी कमी होते. तर जसं किंमत समतोल ठेवायची. किंमत समतोल कधी राहील? ज्यावेळेस ग्राहक आणि विक्रेता यांच्यातील संबंध हे समतोल राहील. तेव्हा आता समतोल प्रमाण म्हणजे क्वांटिटी. क्वांटिटीला आपल्याला कसं लक्षात ठेवायचं आहे? जसं मी सांगितल्याप्रमाणे तेव्हा 10 आणि 20 मध्ये. क्वांटिटी जर जास्त नसली किंवा समतोल तर निर्माण होणार नाही आणि समतोल प्रमाण राहील तिथं. तर संतुलन कसे साधले जाते? म्हणजे आता हे जे आपल्याला जे साधायचं आहे, ते कसे साधताल तुम्ही? किंमत जास्त असेल, तेव्हा जर बाजारात जास्त पुरवठा झाला, किंमत कशी जास्त आहे? जास्त आहे समजा ₹200 ला एक वस्तू मिळवते. किंमत जास्त असेल, तेव्हा जर जास्त पुरवठा झाला, पुरवठा म्हणजे क्वांटिटी, क्वांटिटी जर जास्त आली, तर ऑटोमॅटिक काय होणार? प्राईस याची होईल कमी. किती होईल? ₹150. तर किंमत कमी होऊन मागणी वाढते. ₹150 जशी किंमत होईल, तशी काय होईल? मागणी वाढेल. ग्राहक लोक काय करतील? या वस्तू विकत घेतील. बरोबर आहे. आणि नंतर पुरवठा कमी होतो. नंतरची गोष्ट आहे. नंतर काय होणार आहे? मागणी वाढली, की ऑटोमॅटिक काय होणार आहे? ह्या ज्या 200 वस्तू आहे, त्या काय होतील? नाही, सॉरी, हे किंमत आहे ना आपली. ₹150 ला वस्तू भेटायला लागल्या, तर ऑटोमॅटिक यांचं कन्झम्पशन होऊन जाईल ना पूर्ण इथं. तर त्या वस्तू काय होतील? मार्केटमध्ये राहणार नाही. मार्केटमधून ग्राहकांकडे चालल्या जातील ना. ऑटोमॅटिकली पुरवठा जो आहे तो कमी होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, किंमत कमी असेल, जर किंमत आहे ₹100, किंमत कमी आहे. किंमत कमी असेल, तेव्हा जर बाजारात मागणी जास्त झाली, ₹100 ची वस्तू आहे, खूप लोक घ्यायला आले, ऑटोमॅटिक 100 ची वस्तू होऊन जाईल ₹150 ला. 150 ला वस्तू झाली, की काय होईल? ते सांगितलेलं आहे इथं बघा. जर बाजारामध्ये मागणी जास्त झाली, तर किंमत वाढतात. इथं वाढली किंमत आणि नंतर मागणी कमी होते. कारण की एकदा जर लोकांनी वस्तू घेऊन टाकली, की ऑटोमॅटिक नंतर मागणी तर कमी होईल ना. सध्याला मागणी जास्त आहे म्हणून ₹150 ती वस्तू झाली. नंतर काय होईल? मागणी परत कमी होऊन जाईल. मागणी कमी झाली, की पुरवठा वाढतो. तेव्हा ऑटोमॅटिकली कोणी घेणारच नाही ती वस्तू. कारण मागणी कमी झालेली आहे. पुरवठा भरपूर प्रमाणात झालेला आहे. म्हणजे बघा, पहिले काय होणार, नंतर काय होणार, या दोन्ही पण गोष्टी इथे दिलेल्या आहे. तर जर आपल्याला पहिली गोष्ट इन केस पहिली गोष्ट जर घडलेली असेल आणि आपल्याला दुसरी गोष्ट घडवायची असेल, तर ते अशा पद्धतीने आपण घडवून आणू शकतो मार्केटमध्ये. हे याच्यामधून आपल्याला सांगता येईल. म्हणजे बघा, संतुलन कसे साधले जाते? आपल्याला संतुलन साधायचं आहे, तर ते केस सांगितलेले त्याने ह्या 2 उदाहरणं दिलेली आहेत. की जर किंमत जास्त असेल तेव्हा काय होतं मार्केटमध्ये? तेव्हा असं-असं होतं. किंमत जास्त आहे, तर बाजारामध्ये पुरवठा जास्त झाला. किंमत जास्त आहे, तर पुरवठा जास्त करून टाकायचा. किमती कमी होऊन जातील. किंमत कमी असेल, तर मागणी जास्त करा. किंमत वाढून जाईल. थोडक्यामध्ये काय आहे, की बाजार संतुलन म्हणजे मागणी आणि पुरवठा
यातील एक नैसर्गिक ताळमेळ आहे जो किंमत आणि प्रमाण निश्चित करतो आणि बाजारात स्थिरता आणतो. मग आता आपण जे बघितलेलं आहे 2 कन्सेप्ट, तर जे बाजाराची रचना आहे, पूर्ण स्पर्धा, तर तो जो पहिला टॉपिक आहे तो आपण आता बघणार आहोत. पूर्ण स्पर्धा बघा, परफेक्ट कॉम्पिटिशन. परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय? की जो विकणारा व्यक्ती आहे, इथं बघा, पूर्ण स्पर्धा. स्पर्धा म्हणजे कोणामध्ये स्पर्धा आहे? की विकणाऱ्यांमध्ये स्पर्धा आहे. इथं जे विकणारे लोक आहेत, ते विक्री करणारे लोक आहेत, त्यांच्यात स्पर्धा आहे. की तो एकटा नाहीये विकणारा. इथं भरपूर लोक आहेत जे विकू लागलेत त्यांचे उत्पादन करून वस्तू. तर हे सांगितलेलं याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा नावातच दिसते ना आपल्याला. स्पर्धा कोणामध्ये होणार आहे? ग्राहकामध्ये स्पर्धा नाही होत. स्पर्धा होते विकणाऱ्या या विक्रेत्यांमध्ये, की कोणाचा माल लवकर विक्री होईल. याच्यासाठी ते काय वापरतात? टेक्निक वापरतात. त्यांची जी प्राइस रेट आहे त्याच्यामध्ये थोडंसं ते चेंजेस करतात. प्राइस कमी करेल किंवा जास्त करेल किंवा अजून अलग-अलग मेथडनी ते हे करतात आणि आपापल्यामधील स्पर्धा ही कमी करण्याचा प्रयत्न करतात. तर दोघांमध्ये स्पर्धा निर्माण होते. बघा, इथं काय आहे? अशी बाजारपेठ जिथे असंख्य खरीददार आणि विक्रेता असतात. इथं दिसतायत आपल्याला असंख्य खरीददार पण आहे, हे खरीददार आहे आणि विकणारे सुद्धा आहे. असंख्य आहेत. आणि एजन्सी म्हणजे सारखाच वस्तू विकल्या जातात. बाजारात मुक्त प्रवेश आणि निर्गम असतो. पूर्ण माहिती उपलब्ध असते. आणि किंमत ठरवण्यात कोणताही एक घटक शक्तिशाली नसतो. ज्यामुळे वस्तूची किंमत फक्त मागणी आणि पुरवठ्याच्या शक्तीने ठरते. बरोबर आहे ना? किंमत कोण ठरवतात? मागणी आणि पुरवठ्याच्या शक्तीने ठरते. ही एक आदर्श बाजारपेठ रचना आहे. बाजारपेठेची रचनापैकी पहिली रचना. याचे वैशिष्ट्य काय आहेत? असंख्य खरेदीदार आणि विक्रेता. बरोबर आहे. इथं दिसतं ना, असंख्य खरेदीदार आहे, विक्रेते पण जास्त आहे. बाजारात खरेदीदार आणि विक्रेत्यांची संख्या इतकी मोठी असते की कोणताही एक खरेदीदार किंवा विक्रेता किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. एक सांगितलेले बरं का, कोणताही एक. सगळ्यांनी डिसाईड केला तर होऊ शकतं किमतीवर प्रभाव. पण जर कोणताही एक खरेदीदार किंवा विक्रेता जर किंमतवर काही हे करत असेल, तर त्याच्या किमतीवर काहीही प्रभाव पडत नाही. असंख्य लोक पाहिजे, असंख्य. तेव्हाच किंमत कमी जास्त होते. एकजिन्सी उत्पादन. उत्पादन एकजिन्सी म्हणजे कसे? की सारख्याच गुणाच्या वस्तू विकतात. तसं सर्व विक्रेते सारख्या गुणवत्तेच्या वस्तू विकतात. ज्यामुळे ग्राहकाला कोणत्याही एका विक्रेत्याकडून खरेदी करण्यास प्राधान्य नसते. म्हणजे सगळेच जण भाजीपाला विकू लागले. त्याच्यामुळं विकणाऱ्यांना त्याचा काही फायदा नाही ना. त्याने कोणीकडून जरी घेतलं, तरी त्या म्हणजे ग्राहकाला त्याचा काही फायदा नाही आहे. इथं सगळीकडे भाजीच मिळू लागली. त्याला काही असं नाही की इथून घेतलं म्हणजे कमी भेटेल, तिकडं घेतलं म्हणजे जास्त भेटेल. तसं काही नाही ना. आणि 1 किलो इथं पण 1 किलो, तिथं पण 1 किलो, तर त्याच्यात केवढा काही फरक पडत नाही. तर मुक्त प्रवेश आणि निर्गम. नवीन विक्रेत्यांना बाजारात प्रवेश करणे किंवा जुन्या विक्रेत्यांना बाहेर पडणे सोपे असते. आपण तेव्हा सांगितलं होतं यांना. आता जर याच्या मुलाला याच्या भावाला समजा याच्या बाजूला इथं अजून एक हे टाकायचे असेल दुकान, टाकू शकतो ना तो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जुन्या विक्रेत्यांना बाहेर पडणे सोपे असते. ज्यामुळे दीर्घकालीन नफा सामान्य राहतो. पुढं पूर्ण माहिती. खरेदीदार आणि विक्रेत्यांना बाजारातील किंमती, वस्तूंची गुणवत्ता याबाबत पूर्ण माहिती असते. खरेदीदार आणि विक्रेत्यांना म्हणजे दोघांना सुद्धा काय माहिती असते? बाजाराची गुणवत्ता आणि किंमत, त्या वस्तूची गुणवत्ता आणि त्या वस्तूची बाजारातील किंमत हे माहिती असते पूर्ण स्पर्धेमध्ये. नेक्स्ट, किंमत स्वीकारणे. बाजारातील किंमतीमुळे पेढीला ती स्वीकारावी लागते. ती स्वतः किंमत ठरवू शकत नाही.
पेढी कोण? पेढी म्हणजे ग्राहक. ग्राहकाला ती स्वीकारावी लागते. बाजारातील जी किंमत आहे ती. तो स्वतः नाही ठरवू शकत की काय किंमत असायला पाहिजे. विक्रेत्यांचा अभाव. विक्रेत्यांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यात आपापसात स्पर्धा नसते, कारण किंमत मागणी पुरवठ्याने ठरतात. बरोबर आहे ना? सगळे एकसारख्याच वस्तू विकू लागलेले आहेत, तर त्यांची कोणाच्या किती वस्तू विकल्या जातील हे डिसाईड कशावरून होणार आहे? मागणी आणि पुरवठ्यामुळेच होणार आहे. किंमतीचा काही त्यात हिशोबच नाही. फक्त मागणी आणि पुरवठ्यामुळं डिसाईड होणार आहे की कोणाची वस्तू विकली जाणार आहे. सगळे तर भाजीपालाच विकू लागलेत ना. नंतरचा विक्री खर्च नसणे. विक्री खर्च म्हणजे जाहिरात किंवा इतर विक्री खर्चाची आवश्यकता नसते, कारण वस्तू एकसारख्या असतात. सगळेजण एकच वस्तू विकू राहिले, तर आता यांना काय इथं पोस्टर लावायची गरज आहे का? की आम्ही इथं भाजीपाला विकतोय म्हणून? नाही. जाहिरात करायची गरज नाही यांना, कारण सगळे लोकं जे आहेत ते एकसारखीच वस्तू विकतायत. ठीक आहे. तर विक्रीसाठी खर्च नसतो त्यांना, काही स्पेशल तसं काही खर्च करायची गरज नसते. हे झालं पूर्ण स्पर्धा. थोडक्यामध्ये काय येतं बघा, पूर्ण स्पर्धेमध्ये खुली बाजारपेठ म्हणता येईल याला. खुली बाजारपेठ म्हणजे कोणी पण या, दुकान टाका, प्रॉफिट झालं, घरी चालले गेले, ग्राहक येऊ लागलेत, ग्राहक काही डिसाईड नाही करू लागलेत की याची प्राईस काय राहणार आहे. याची प्राईस कोण? एकटा ग्राहक नाही डिसाईड करणार, एकटा विक्रेता पण डिसाईड नाही करणार. याची जी प्राईस आहे, किंमत त्याची डिसाईड करणार कोण? विक्रेता. सिंगल विक्रेता नाही करणार, पुरवठादार. म्हणजे सर्व पुरवठादार आणि सर्व मागणीवाले, म्हणजे मागण्याने पुरवठा. मागण्याने पुरवठ्याद्वारे याची किंमत डिसाईड होणार. याच्यामध्ये कोणाचं कोणावर बंधन नसणार नाहीये. विक्रेते पण खूप आहे, खरीददार पण खूप आहे. प्रोडक्ट सेमच आहे. त्याच्यामुळे कोणाला जाहिरात करायची काही गरज नाही. त्याच्यानंतर ही याची जी क्वालिटी आहे ती दोघांना माहिती आहे. याची जी प्राईस आहे, मार्केट प्राईस, ती दोघांना पण माहिती आहे. जाहिरातची गरज नाही. ह्या ज्या मार्केट, अशा प्रकारचे जे मार्केट असतात, त्याला म्हणायचं पूर्ण स्पर्धा. पुढचा टाईप आहे एकाधिकार मक्तेदारी, मोनोपोली. म्हणजे काय बघा आता, मोनोपोली म्हणजे आता तुम्हाला बघा इथं काय दिसतंय, त्याच्यामध्ये प्लेन दिसतोय, बरोबर आहे. त्या कंपनीचं नाव आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. या कंपनीला सांगितलेलं आहे की तुम्ही प्लेन बनवा, तुम्ही आर्मीला लागणारे विविध शस्त्र बनवा, तुम्ही गन वगैरे ज्या काही आपण बघतो ना मिलिटरीकडे असतात, त्याच्यानंतर जे काही रॉकेट असतात, रॉकेट लॉन्चर, ते बनवा. तर हे बनवायचं काम कोणाचं आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. जर आपण ह्या वस्तू बनवायचा प्रयत्न केला, तर आपण ह्या वस्तू बनवू शकत नाही, किंवा एखादी कंपनी टाकून आपण ही वस्तू सुद्धा बनवू शकत नाही. म्हणजे अशा काही वस्तू आहेत की ज्या कोणीही विक्री करू शकत नाही, कोणीही खरेदी करू शकत नाही. त्याच्यावरती लिमिटेशन आहे. त्यांना आपण घेऊ शकतो वापरण्यासाठी किंवा कोणत्या पण कामासाठी. आपण बनवू पण नाही शकत, आपण विकू पण नाही शकत, आपण वापरू पण नाही शकत. त्याच्यावर पूर्णपणे सरकारचं पण हीच इमेज आहे. अशी बाजारपेठ जिथे एकच विक्रेता किंवा संस्थांचे एखाद्या वस्तूवर किंवा सेवेवर पूर्ण नियंत्रण असते. बरोबर आहे ना? इथं बघा यांच्यावरती पूर्ण नियंत्रण आहे ना शासनाचं. ज्यामुळे किंमत आणि अटी ठरवण्याचा पूर्ण अधिकार मिळतो. बरोबर आहे. हेच सांगणार त्या किमतीला आपल्याला घ्यायचे असतात. आपण बार्गेनिंग वगैरे तसं काही तर करू शकत नाही. ज्या किमतीला ते देतील त्याच किमतीला आपल्याला घ्यायचे असतात आणि यांचा पूर्ण अधिकार असतो त्यांना. बाजारात कोणताही दुसरा स्पर्धक नसतो. आपल्याला जर ही वस्तू घ्यायची आहे, जसं आपल्याला बंदूक घ्यायची आहे, तर आपल्याला दुसरं आहे का कोणी स्पर्धक? नाही ना. आपल्याला याच व्यक्तीकडून घ्यायची आहे. आपल्याला जर
काही सॅटेलाईट वगैरेची गरज असेल तर आपण नाही घेऊ शकत ना प्रायव्हेट लोकांकडून, कारण की ते आपल्याकडे परमिशनच नाही आहे. आपल्याकडे दुसरा कोणी अवेलेबलच नाही आहे दुसरा व्यक्ती. आपल्याला याच्याकडूनच घ्यावं लागतील. त्यामुळे ग्राहकांना पर्याय मिळत नाही. बरोबर आहे. ही संकल्पना अर्थशास्त्रामध्ये वापरली जाते, जिथे मोनोपोली या ग्रीक शब्दावरून एकाधिकार आलेला आहे, ज्याचा अर्थ एकटा विक्रेता असा होतो. बरोबर. विक्रेता हा एकटा विक्रेता आहे इथं. याचे वैशिष्ट्य काय आहेत? इथं एकच विक्रेता. बरोबर आहे, विक्रेता एकच आहे. दुसरा, प्रवेशात अडथळे. अडथळे म्हणजे इथं स्पर्धकच नाही दुसरा कोणी. जे आहेत ते आम्हीच, बस दुसरं कोणी नाही. नवीन स्पर्धकांना बाजारात येण्यापासून रोखणारे अडथळे असतात. दुसरा, प्रवेश म्हणजे नवीन कोणाला येता येत नाही. पर्यायाचा अभाव. पर्याय म्हणजे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. किंमत नियंत्रण. किंमत हे जे बोलतील तीच किंमत, दुसरी किंमत नाही. विक्रेता स्वतःच किंमत ठरवतो, कारण त्याला स्पर्धेची भीती नसते. उदाहरणार्थ, पूर्वी भारतीय रेल्वेचे एकाधिकार होते, जिथे रेल्वे सेवा फक्त सरकारच देत असे. पूर्वीच सांगितले त्याने, पूर्वी. आता तर भारतीय रेल्वेमध्ये हे आलेले आहेत ना, खाजगीकरण, मोनो रेल्वेज वगैरे. तर त्या आता पूर्णपणे एकाधिकार नाही आहे त्यांच्याकडे, शासनाकडं. काही प्रमाणात त्यांनी दिलेले आहेत आपल्याला, प्रायव्हेट लोकांना. पण जे हे आहेत सॅटेलाइट वगैरे, किंवा जे टँक मिसाईल वगैरे बनवतात, ते प्रायव्हेट व्यक्ती बनवू नाही शकत. त्याला परमिशन नाही गव्हर्नमेंटची. मग काय होतं, उच्च किंमत. बरोबर, किंमत तर वर जाणारच आहे. आणि जे इनोव्हेशन होणार आहे, जसं की एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने बनवलं असतं, तर त्याने अजून काहीतरी डोकं वापरलं असतं आणि त्याच्यामध्ये अजून काहीतरी इनोव्हेशन, नवीन नवीन आयडिया टाकली असते त्याच्यामध्ये. तर याचा इथं अभाव दिसून येतो की इनोव्हेशन होत नाही. किंमत वाढते, इनोव्हेशन होत नाही. हे समजेल. किंमत कमी, उच्च किमती एकाधिकारचा फायदा घेऊन विक्रेता जास्त किंमत दाखवू शकतात. बरोबर आहे, त्याचा फायदा होतो. आणि नवीन, कमी नाविन्यता, स्पर्धेअभावी उत्पादनात सुधारणा किंवा नवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळत नाही. बरोबर, इनोव्हेशन होत नाही त्याच्यामध्ये. हे उदाहरणार्थ आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, न्यूक्लियर बॉम्ब, मिसाईल, टँक, हत्यारे वगैरे वगैरे. आता पुढचा अधिकार स्पर्धा, मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. म्हणजे काय इथं बघा, कोलगेट दिसू लागलं तुम्हाला, याचं नाव आहे टूथपेस्ट. बरोबर आहे. हे टूथपेस्ट कसे आहेत? सगळ्यामध्ये टूथपेस्ट आहेत, पण सगळ्यांचा फ्लेवर वेगवेगळा आहे. फ्लेवर सारखा आहे का? नाही. टेस्ट सारखी आहे का? नाही. ब्रँडचं नाव सारखं आहे का? नाही. कंटेंट सारखे आहे का? तर नाही. काही सिमिलर नाही. फक्त एकच सिमिलर वस्तू आहे, आणि ती म्हणजे टूथपेस्ट. म्हणजे त्याचं नाव, की तुम्ही दात घासण्यासाठी ह्या वस्तू वापरू शकता. पण यांच्यामध्ये नाही फ्लेवर सारखे आहेत, नाही टेस्ट सारखे आहेत, नाही ब्रँड सारखे आहेत, नाही कंटेंट सारखे आहेत. म्हणजे आपण हे सर्व वेगवेगळे गोष्टी घेऊन एकच वस्तू बनवू शकतो, पण त्याला परमिशन मिळते. तशांना म्हणतात मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. बघा काय दिलेलं आहे, असा बाजार जिथे अनेक विक्रेते आहेत, हो, पण पूर्णपणे एकसारखे नसलेल्या भिन्न उत्पादने भिन्न भिन्न आहेत ना. विक्रेते सारखे आहे, पण उत्पन्न भिन्न आहे. वस्तू विकतात, ज्यामुळे प्रत्येकाला थोडीफार मक्तेदारी मिळते, थोडीफार प्रमाणात मिळते. यात उत्पादनाचे विभेद महत्वाचे असते. विभेद म्हणजे काय? डिफरेन्शिएशन, कंटेन. त्याच्यामधलं कंटेन इम्पॉर्टंट असतं याच्यामध्ये. जिथे कंपन्या ब्रँडिंग, गुणवत्ता, जाहिरात वापरून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. ना ब्रँडिंग आहे, हे कोलगेट आहे, हे एक्वा फ्रेश आहे, अजून अमुक अमुक आहे, आपलं हे सेन्सोडाईन आहे. ब्रँडिंग आहे, गुणवत्ता, कंटेन अलग अलग, 99% क्लीन वगैरे ते येतात ना आपल्याकडे ॲड, त्या.
मग जाहिरात जाहिरात तर ते वापरतात, आपल्या टीव्हीवर दिसतात आपल्याला. हे वापरून तशी वेगळी ओळख तयार करतात. उदाहरणार्थ काय, साबण, शॅम्पू, कपडे वगैरे. ज्यामुळे किंमती निश्चिततेमध्ये थोडी लवचिकता येते. लवचिकता येते म्हणजे किंमतीमध्ये थोडंसं ड्रॉपडाऊन होते किंमत. किंमत थोडी स्वस्त होते वस्तू. पण पूर्ण स्पर्धेपेक्षा कमी असते आणि नवीन विक्रेत्यांना प्रवेश करणे तुलनेने सोपे असते. म्हणजे कोणीही येऊ शकतो, सांगू शकतो की माझ्याकडे कंटेंट वेगळा आहे, त्याच्यामुळे मी इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतो. त्याचे वैशिष्ट्य काय येतात की विक्रेते अनेक, भरपूर विक्रेते आहे. बाजारात अनेक कंपन्या असतात, पण पूर्ण स्पर्धा इतके जास्त नसतात. दुसरं, उत्पादनातील फरक. बरोबर आहे, कंटेंट अलग अलग आहे. विक्रेते एकसारखी नसलेली पण एकमेकांना जवळची पर्याय उत्पादने विकतात. रंग, पॅकेजिंग, ब्रँड वगैरे. अल्प मक्तेदारी पूर्ण आहे की नाही, थोडंफार प्रमाणात आहे. उत्पादनातील फरकामुळे म्हणजे काय, कंटेंटच्या फरकामुळे प्रत्येक विक्रेत्याला थोडीफार किंमत ठरवण्याची शक्ती मिळते, ज्यामुळे ते स्वतःला एकाधिकारी समजतात. मुक्त प्रवेश. प्रवेश म्हणजे कोणीही या, कंटेन अलग ठेवा आणि प्रोडक्ट बनवा. नवीन कंपन्या बाजारामध्ये प्रवेश करणे किंवा बाहेर पडणे तुलनेने सुलभ, सोपे असते. पूर्ण स्पर्धे इतके सोपे नाही. विक्री खर्च. विक्री म्हणजे काय, जाहिरात करा, ब्रँडिंग करा, खर्च करा, तो तुमचा प्रश्न. जाहिरात, प्रमोशन, ब्रँडिंगवर मोठा खर्च होतो, ग्राहक आकर्षक होतात त्याच्यामुळे. किंमत निश्चिती कोण करते, इथं किंमत ठरवणार ओनली मागणी. मागणी जर वाढली तरच किंमत वाढणार, असं. तर मागणी वक्र लवचिक असतो, असं त्याचं म्हणणं आहे. उदाहरण, साबण, टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधने वगैरे वगैरे काय उदाहरणे आहेत, जिथे उत्पादनं थोडी वेगळी असली तरी पर्याय उपलब्ध असतात. पुढचा टाईप आहे ओलिगोपोली. आपला लास्ट टाईप आहे. याच्यात काय दिसतं आपल्याला, प्रोडक्ट, सेवा सगळ्यांचं एकच आहे. काय इथं काय आहे, कॉल, इंटरनेट प्रोव्हाइड करणं, SMS प्रोव्हाइड करणं, या गोष्टी. पण संख्या किती आहे, फक्त फक्त 5 आहे. म्हणजे काय, उत्पादकता कशी झाली आता इथं, इथं झाले उत्पादन करणारे कमी आहे. ग्राहक किती आहेत, लाखात. ग्राहक आहेत लाखात, उत्पादन करणारे आहेत फक्त 5. ज्या व्यवस्था येते त्याला म्हणतात ऑलिगोपॉली. ऑलिगोपॉली त्यात काय असतं, आता याच्याबद्दल प्राइस कोण डिसाईड करणार आहे, हे डिसाईड करणार आहे. यांनी जर प्राइस वाढवली एकाने, तर बाकीच्या सर्वांना प्राइस वाढवावी लागते. यांनी जर प्राइस कमी केली तर बाकीच्यांना सुद्धा प्राइस कमी करावी लागते. यांनी जर नवीन काही नियम लागू केले गव्हर्नमेंटनं, तर ते सगळ्यांना लावणे कंपल्सरी असते. आणि यांच्यामध्ये आपापसामध्ये स्पर्धा इतकी नसते. आपण बघू आता ऑलिगोपॉली म्हणजे काय. बाजारात काही मोजक्या मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व असतं, बरोबर आहे, यांचं वर्चस्व आहे. बाकीच्या टिंगू टिंगू कंपन्या ज्या होत्या त्या सर्व आपल्या आपल्या घरी चालल्या गेल्या, जसं डोकोमो किंवा अजून भरपूर काही कंपन्या होत्या, छोट्या छोट्या कंपन्या. मला वाटतं एअरसेल नावाने पण होती कंपनी, जिथे त्या एकमेकांच्या धोरणावर अवलंबून राहतात. एकमेकांचे धोरण असतात, किंवा आमचं अमुक अमुक धोरण आहेत आणि त्याचा अवलंब करणार आहेत, अशा त्यानुसार ते आपली आपली प्राइस ठरवतात. यात कमी विक्रेते किती आहे, कमी आहे ना, किती आहे, तिथेच विक्रेते धरून चालू आपण टेलिकॉम कंपनीमध्ये 5 विक्रेते. पण आपण एक जर आकडा लिहू शकत, तर मग कमी विक्रेते असं म्हणायचं. जास्त ग्राहक, लाखात ग्राहक आहे. उच्च अडथळे म्हणजे आता आपल्याला जर याच्यात जायचं असेल तर आपल्याला टावरचा खर्च आहे. सॅटेलाइट शी रिलेटेड गोष्ट चालणार आहे, तर सॅटेलाइट लागेल आपल्याला, त्याचा खर्च आहे. गव्हर्नमेंटकडून परमिशन घ्यावं लागेल, त्याचा पण खर्च आहे. म्हणजे कसे हे अडथळ्याचे जास्त आहे. किंमत उत्पादन धोरणामध्ये स्पर्धा असते. कोणाकोणात असते, ज्यातच स्पर्धा आहे या दोघांमध्ये, याच्यात आणि याच्यात असे यांच्यात त्यांच्यात स्पर्धा चालते. जसं काही दूरसंचार क्षेत्रात दिसते, कंपन्या किमती व उत्पादन ठरवण्यासाठी एकमेकांच्या हालचाली लक्ष ठेवतात, बरोबर, ते एकमेकांच्या हालचालीवर लक्ष ठेवतात.
ज्यामुळे कायद्यांची कोंडीचा अर्थ आहे की सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजे कशी कायद्यांची कोंडी सारखी परिस्थिती निर्माण कायद्यांची कोंडी म्हणजे असं की पुढे त्याचं एका ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी त्याचा अर्थ प्रत्येक कंपनी स्वार्थासाठी ज्या कंपन्या आहेत ना त्या स्वार्थासाठी इतरांना धोका देऊ शकतो. इतरांना धोका देऊ शकतात. इतरांना म्हणजे कोणाला? ग्राहकाला. स्वतःच्या फायद्यासाठी ग्राहकाला धोका देऊ शकतात या कंपन्या. आता यांचे लोक पैकी कन्सेप्ट काय काय आहे? काही विक्रेते, बरोबर आहे, कमी विक्रेते बाजारात फक्त काही मोठ्या कंपन्या असतात ज्या बाजारात नियंत्रण ठेवतात. परस्परावलंबित्व, परस्पर म्हणजे एकमेकावर अवलंबित्व असतं त्यांचं. जसं की आता या कंपनीला रेट डिसाईड करायचे आहे किती ठेवायचे, तर मग याचे जे रेट आहेत त्याच्यामुळे जुळतेच रेट ठेवतील नाही, म्हणजे ते एकमेकावर अवलंबून असतात. त्या कंपन्याचा निर्णय किंमत उत्पादने इतरांवर परिणाम करतो. त्यामुळे प्रत्येक जण दुसऱ्यांच्या धोरणाचा विचार करून निर्णय घेतो. अडथळे, प्रवेशासाठी अडथळे इथं सांगितलेले ना, दारू पगारा, लाईट घ्या, परमिशन घ्या, अडथळे खूप आहे. अडथळे भरपूर आहे. नवीन कंपन्यांना बाजारात येणे कठीण असते. भांडवल, तंत्रज्ञान वगैरे. तर उत्पादन आणि किंमत धोरणे. कंपन्या किंमती कमी करू शकतात किंवा वाढवू शकतात. तसेच उत्पादन मर्यादित ठेवू शकतात. काय पण करू शकतात ना ते. किंमत वाढवू शकतात, कमी करू शकतात. मनानुसार चालतं ते. एकाधिकार आणि पूर्ण स्पर्धेतील फरक. मक्तेदारीत एकच विक्रेता असतो. बरोबर. एकच विक्रेता कोणता? तो चॉकलेट बनवणारा. तो एकच विक्रेता जिथं पूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर असतात आणि अल्प अधिकार म्हणजे याच्यामध्ये काय असतं, दोघांची जुळजुळ असते. जास्त पण नाही, कमी पण नाही असं. उदाहरणार्थ आता आलं दूरसंचार बोलत. कायद्यांची कोंडी म्हणजे प्रत्येक कंपनी स्वतःसाठी इतरांना धोका देऊ शकते. यामुळे सर्वांचे नुकसान होते. सर्वांचे कोणाचे? ग्राहकाचे. काय? ग्राहकाचे नुकसान. कंपन्या किंमती वाढवून किंवा नवनिर्मिती कमी करून ग्राहकांचे नुकसान करू शकतात. हो, करू शकतात ते आरामशीर. कायद्याच्या कोंडीवरून आठवलं मला, कोंडी आता 2 महिन्या पहिले जी आपली विमान व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते आहेत एअरलाईन कंपनीचं. आणि शासनाने नवीन काहीतरी नियम काढला कर्मचाऱ्यांसाठी, त्यांना आराम करण्यासाठी काहीतरी. तर तो त्यांना मान्य नव्हता एअरलाईनला. त्याच्यामुळे मग त्यांनी एअरलाईनवाल्यांनी काही दिवस त्यांच्या ज्या फ्लाईट होत्या त्या रद्द करायला चालू केल्या. आणि काहीतरी टेक्निकल इश्यू वगैरे आहेत असं ते सांगत होते की टेक्निकल इश्यूमुळे आम्ही बंद करत आहोत म्हणून. त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं झालं? ग्राहकांचं नुकसान झालं. तर कायद्याच्या कोंडीची ती एकदम परफेक्ट आणि उदाहरण आहे ते एक कायद्यांच्या कोंडीसाठी. ठीक आहे, आपलं हे पूर्ण तो एक पहिला चॅप्टर आहे तो तिथं संपलाय. पुढील चॅप्टरसाठी आपण नंतर भेटू.